एक महत्वाची बातमी, चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक बंगला अखेर बदलण्यात आलाय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला आता देण्यात आलाय। पंकजा मुंडेंना याआधी पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र नंतर सूत्र हल्ली आणि रामटेक बंगला पंकजा मुंडेंना देण्यात आलाय। पंकजा मुंडेंनी रामटेक बंगला घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं। रामटेक हा प्रशस्त आणि समुद्रकिनारी असलेला बंगला आहे, मात्र तो अपशकुनी मानला जातो, कारण या बंगल्यात ज्यांनी वास्तव्य केलं त्यांच्यावर एकतर बालंट आलं किंवा त्यांचं मंत्रिपद गेलं। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत। गणेश, रामटेक बंगला आता देण्यात आलाय, रामटेक बंगला काय अधिक तपशील? नक्कीच जर बघितलं असेल तर रामटेक बंगला हा अपशकुनच मानला जातो। जर आताच बघितलं असेल तर दीपक केसरकर खरं तर मंत्री होते, मात्र यावेळेस ते मंत्रिमंडळामध्ये नाही। त्या अगोदर जर रामटेक बंगला होता तो छगन भुजबळ यांच्याकडे होता, मात्र छगन भुजबळ देखील आहे ते आता मंत्रिमंडळात नाही। त्यामुळे अनेक अशा घटना आहेत की ज्या रामटेक बंगल्याबद्दल आहे ते घडलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचमुळे कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे यांना तो रामटेक बंगला देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो बंगला घेण्यासाठी नकार दिलाय आणि त्यामध्ये आता अदलाबदल करण्यात आलेली आहे पाहायला मिळते। कारण की पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस ते रामटेक बंगल्यावर होते, मात्र आणि पंकजा मुंडेंनी आहे तो रामटेक बंगला आहे तो घेण्यासाठी आहे सकारात्मकता दाखवलेली आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांना सुधीर मुनगंटीवार यांचा पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र तो बंगला त्यांनी आता चंद्रशेखर बावनकुळे यांना द्यायचं ठरवलंय आणि स्वतःकडे आहे तर रामटेक बंगला घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।